उद्धव ठाकरे यांनी आज नेमकी काय घोषणा केलेली आहे आणि आशिष शेलार यांचं काय म्हणणं आहे, भाजपने काय जाहीरनामा दिलेला आहे तेही पाहूयात. छोट्या घरामध्ये जो राहतो त्या मुंबईकरांना या निमित्ताने आम्ही एक मोठा दिलासा देण्याचं ठरवलेला आहे. आणि तो दिलासा म्हणजे 500 फुटापर्यंत ज्यांची घरं आहेत त्या 500 फुटापर्यंतच्या घरात जे राहतात त्या मुंबईकरांना आम्ही मालमत्ता कर मुक्त करत आहोत. हे 5 वर्षात आम्ही करणार आहोत. 500च्या पुढे 700 फुटापर्यंत ज्यांची घरं आहेत त्या मुंबईकरांना सुद्धा आम्ही कर सवलत देणार आहोत. किंबहुना शासनाच्या योजनांपासून वंचित राहिलेला जो मुंबईकर आहे त्या मुंबईकरांसाठी आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच या माध्यमातून या मुंबईकरांना आरोग्य सुविधा सुद्धा मोफत देणार आहोत. मुंबई शहरामध्ये टॅक्स टेररिझम खूप मोठ्या प्रमाणात आहे. 1,40,00,000 मुंबईकरांना बजेट 37,000 कोटीचं 51,000 कोटीच्या दरम्यान फिक्स डिपॉझिट आणि तरी सेवांमध्ये तेवढ्या पद्धतीची अद्यावत अशी सुविधा नाही, अशी बोंब जनतेची आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष विचार करते, जाहीरनाम्याचा त्याला भाग करते की मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त होईपर्यंत, मुंबईतले रस्ते चांगले होईपर्यंत महानगरपालिकेला स्ट्रीट टॅक्स जमा करण्याचा अधिकारच नाही, तो जमा केला जाणार नाही. भाजपची भूमिका आम्ही जाहीर केली.